जाण्याचा मार्ग सांगतोय मी. हे बाबा तुला काय मी ओळखत नाही आहे का नाही? होय. ज्याला का श्रीकृष्ण परमात्मा भगवान म्हणायचं तीच मूर्ती तुमच्या समोर उभी आहे, त्याचं दर्शन घ्या. काय सांगतो तुला हो कृष्ण म्हणतो कृष्ण. कृष्ण वाय तुला तरफला काय अगं झालं काय? लगा कोणी बी उठायचं कृष्ण व्हायचं आणि आम्हाला दाब देत बसायचं. म्हणजे त्या देवाला तू कधी पाहिलाय? देवाला पाहिलं नाही. मग आम्ही त्या आम्हाला खांद्यावर खेळवलाय. काय सांगता? त्याला दूध पाजले पुढे लहानाचा मोठा केला आम्ही. वा वा वा. हा. म्हणून तू जगलाय ना. आता वत चांगली आमच्या करतोस काय जायची थिरडी तुझ्या. काय केलंय माझ्यासाठी? माझ्या पोरीने काय केलंय ते म्हणजे तुझ्या पुरीनं? तुझ्या पुरीनं? बरं तुझी मला सांग. माझा परिचय मी सांगतो तुम्हाला. तुम्ही सर्वांनी देवाला हात जोडा. देवाला जोडा हात जोडा म्हणून सांगितले. फिरवून हाना म्हणत मी नाही. कोण आणि कसा? तू दुसरा आहेस की आता तसं नाही. मी तुम्हाला माझा परिचय सांगतो. सांग सांग. पुंजमती हाजी चाली तू धेनू. तू कुठं बोंबलं चाललं? तुला म्हणजे का नव्हतं का? काय नको आहे? बरं पुंजमती हाजी चाली तू धेनू. नाचती गोपाल हरी वाजवी तू बेनू ग. बोला पंढरी गवद्या हवेची नांदे तुकाराम. पंढरनाथ महाराज की जय. साईनाथ बाबा की जय. भैरवनाथाचं चांग बोलव. सिद्धनाथाचं चांग बोलव. येऊ दे शिराभात. हे खायचा श्लोक होता का? जेवणाचा आहे काय? आता तूच म्हणत घे. तसा नाही. मी तुम्हाला माझा परिचय सांगितला. मी कोण आणि कसा सांगू? अशी तुझी ओळख पटत सांगतो ऐकून घे. हरी बाळ 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 झालो मथुरीच्या कंसाचा. बाळ 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 मथुरीच्या कंसाचा. अवतार त्याच्यासाठी धरलाय. तुला तर ठेवत होता काय? आणि मग तुझा सुद्धा घात होता. आणि मग काय केलंस तुम्ही? तुझ्या आई वडिलांना आमच्याकडे आणून तुला सोपवलं. बरोबर आहे. लहानाचा मोठा तुला केला आम्ही. आणि मग तू जागला. पण मी काय केलंय तुला माहिती आहे? काय केले? आगासूर मारेला बगासूर चिरेला. आगासूर मारेला बगासूर चिरेला. नाचविली आवडी दिदी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ.
स्वर्गात मुतलाच पता एवढ्यावर बरं ध्यान ठेवलं. मग आता तूच म्हणतोय अगं स्वर्ग मूर्तीवाडी पाहता हा हे 3 ताळ्यात मिळून एक पायथान तयार झालं काय पायतान नाही, 3 ताळाचं गमन करणारा. हा हा 3 ताळ 7 पितळाचं बघुलं करणार. पण माझे गोपाल हा. ज्या वेळेला यमुनेच्या डोहाकडला खेळ खेळण्यासाठी गेले त्यावेळी काय झालं तुला माहितीये? तुझे गोपाल किती आहेत? 16 सहस्त्र गोपाळ आम्ही या ठिकाणी. काय आणि झालं? मग ते खेळत असताना काय झालं? काय? खेळता खेळता माझा चेंडू त्या यमुनेत गेला हा. आणि ते यमुना डोहामध्ये कालिया नावाचा सर्प होता. तिथला तो चेंडू आणणार कोण? होय बरोबर आहे आणि ना. त्यावेळेला सर्व गोपाल नाराज झाले. त्याने सांगितलं की कृष्णा, अरे आज आमचा हा खेळ बंद पडला. त्यांना सांगितलं जोपर्यंत हा कृष्ण जिवंत आहे तोपर्यंत तुमचा खेळ बंद पडणार नाही. हो. अरे पण म्हणले तो चेंडू आणणार कोण? हा. त्या कालिया डोहामध्ये कालिया नावाचा सर्प आहे मोठा सर्प. आणि तो सर्प कधी कुणाला जिवंत ठेवत नाही. बरोबर आहे बा. मग मी काय केलं? काय लगेच उडी मारली आणि त्या डोहामध्ये गेलो तर गोपाल माझी वाट पाहत वर थांबलेले होते. हा. सर्वजण नाराज झाले की त्यांना वाटलं की आपला कृष्ण आता परत येणार नाही. बरोबर आहे ना. तेवढ्यात मी चेंडू घेऊन असा वर आलेला मला पाहिल्यानंतर सर्वजण हरकले. म्हणले कृष्णा, अरे खरंच तू काय कमाल केली, ते आमचा खेळ आज बंद पडलेला चालू केला. होय होय. पण मग मी काय केलं? काय केलं? यमुना डोही चेंडू गेला कालियाची मर्दन केला. यमुना डोही चेंडू गेला कालियाची मर्दन केला. बारागा वागणे गेला काय झालो मुलीचा कौसाचा काय झालो. बारागा वागणे गेला काय झालो मुलीच्या कौसाचा काय झालो. तुम्हाला माहित आहे? अरे हा 12 गाव अगदी झाळ गेला मी. आज 12 गावं अग्नी जाळ गिळले. मग गाळ नाही जाळ. तू गाळ चारायला लागलीस काय? आग 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 मग आग अगं तेवढं सामर्थ्य आहे आग आणि हेच माझ्या गोपालासाठी करावं लागलं म्हणून मी सांगतो त्या माणसाला शरण जाव्या. तुझं सांगू तुम्हाला त्याचं नाव? नाव सांग. कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी. कवी केली चौताळी खडी भरावी नवताळी. पट्टी बापुरा कवीची नाटक पट्टी बापुरा कवीची आता तुम्हाला माझी ओळख पटली. देव हा भक्तीचा भुकेला आहे. योग्य तऱ्हेने माझी भक्ती करा आणि त्रासातून मुक्त व्हा. खरं देव आहेस तो. मग आपण तुला वाईट अंगा बोलली. चालायचं साठी बुद्धी नाटी. जरी तू वेडावाकडा शब्द बोलल्याचे हा. त्या शब्दाकडे न लक्ष देता मी तुला क्षमा करतोय. तू मग किती केलं तर तू माझ्या आईसारखी. चांगले केले. काय झालं? बाची सोय केली चांगली केली. कुणाचं नाव घ्यायचंच नाही मग. यात मोकळं जायचंच नाही आपण. हा हा ठीक आहे. आता भक्ती करणार कोण आहे? आहे ना माझी मुलगी बोललो. प्रत्यक्षात आपल्याला देवघात पडला आहे. हा बऱ्याच दिवसात देवघात पडलेला आहे. देव बरकतला होता पण आला याच्या गावाला आणलाय सगळ्याला. तेव्हा देवाचं दर्शन घ्या. आशीर्वाद आहे. तथा बबनाबाकडं चांगल्या पद्धतीनं शास्त्र पद्धतीनं वर्णन केल्याबद्दल बबनाबाने प्रभाकरला 200 रुपये दिलेत आणि झाडून काम झालं पाहिजे. मी त्यांचा आभारी आहे. मला जाय पिढीकर दादा. तेव्हा त्या
मुलीला मी चांगला आशीर्वाद दिलाय तथा असतो. अरे पुढला चांगला आशीर्वाद मला सुद्धा देणार चांगला आशीर्वाद अगं दे. देणार माझं सुद्धा कल्याण व्हावं, होणार सुखा समाधान परपंच अगं चालणार मुली एकच व्हावं. असं देणार ना आशीर्वाद. तसा आशीर्वाद माझ्याकडे आहे. लय मुलं नको पोरं लाथा घातली जाय. असू दे. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. लगा 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 लगा. काय झालं काय? लय गाणं केलं की हे घाणा नाही, चांगला आशीर्वाद आहे. आज मी बाल रांडा पाहिजे. काय सांगतात? होय, म्हणजे तुला मला भाव येत असं वाटतं? आज जगाची मुलं बघितली म्हणजे माझं मन तिळतिळतंय. मग देवाने मला असं का ठेवलं असं? बरोबर आहे, चांगला आशीर्वाद आहे. होय. आता मी तुला एक मार्ग सांगतो. कोणता मागे सांग? तुला मला भाव येत असं वाटतं एक नंबर बक्कळ व्हावे. असं ना? मग सेहेल दीपात जायचं. हं. तिथल्या स्त्रिया मारुतीच्या भोपकाराने गरोदर राहतात. तिथं फक्त स्त्रियांचं राज्य आहे. त्या ठिकाणी तू जायचं. मारुतीच्या भोपकाराने 8 वेळा गरोदर राहा, 8 वेळा पाळंती नो. म्हणजे तुला 8 मुलं होतील आणि तू सत्य राहतील. ह्या वयात मूल होईल का माझं? होणार. नुसतं भोपकार आहे म्हणून त्याला काय हा, हा. काय करायचं? म्हणजे दुसरं काय कष्ट करायचं काहीच नाही. मूल आपण चांगली गोष्ट आहे, पण गडे हात यायला लागला नाहीच लागत. हा नाही गडे भोपकारा, फक्त भोपकारा. हा लोक. हा मग चांगलं बिन कष्टाचं मूल आहे लागा बरं आहे. हा पण तो सांगितलं खरी गोष्ट आहे, पण ना मानतं सांगितलं. बरोबर आहे. खर्चाचं काम आहे. नाही तुम्ही जवळ आहे का? 7-8 मुलं पलीकडे आहे म्हणतो. अगदी बरोबर आहे. अगदी फार लांब आहे. मला एवढ्या लांब जात नाही मग ते. त्यासाठी मी काय केलं पाहिजे? माझी परिस्थिती काय बाई, एकच लुगडं 10 ठिकाणी जोडलंय बर मग आणि मला एवढ्या लांब जायला सांगतोय. आणि मग त्यासाठी मी काय करू दे? माझ्यासाठी इथं ज्या काम करी, काय करू? मला एवढ्या लांब जाता येत नाही. बर ह्यात कोण मास्टर असला तर उठव. आणि इथे इथे एक मारुती आहे का? सगळं मारुती मावशी उठल्यावर कसं होईल? लय मारुती असते आता काय करायचं मग? मग कसं होईल? सगळं मारतात मारुती भुमक्याचं नव्हतं, धपक्याचं आहे. हे सगळं मारतात, पण माझ्यावरच मारतात. अरे भक्तीला सुरुवात करा.